हॅलो गाईज, कसं काय? वेलकम बॅक टू आवर चॅनल. वेलकम बॅक. स्वागत आहे. स्वागत आहे तुमचं स्वागत आहे. बिलकुल स्वागत आहे. सो आज आहे सॅटरडे आणि आज आम्ही जातो आहे चेतनसाठी शॉपिंग करायला. असं नाही. आज आहे सॅटरडे आणि आम्ही आता प्लॅन केलेली आहे ट्रिप. सो जसं प्रत्येकदा शिवानी ट्रिपच्या आधी शॉपिंग करते तशा प्रकारे शिवानीची शॉपिंग तर झालेली आहे ऑलरेडी. पण नाही झाली. शिवानी प्लीज शिवानी तुम्हाला शॉपिंग सांगतो. अच्छा हा नाही आला तर हा तर आहेच माझ्याकडे. अच्छा हा तर इथंच आहे. हा नाही आला तर हा पण तर आहेच ना. सो माझ्या शॉपिंग साठी मी इथे मला ऑफलाईन मध्ये काहीच भेटत नाही शॉपिंगला. शीट गर्दी बघ. हो भाई साहब आता ठीक आहे, लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन आवर दिस. सो माझ्या शॉपिंग इकडे ट्रॅफिक चालू आहे. रोड मध्ये कसं जायचं, झुडिओला कसं पोहोचायचं तिला फरक नाही पडत. बट लेट्स कॉन्सन्ट्रेट ऑन. गुगल मॅप पण काहीतरी बोलत आहे. तुमच्या मागे बॅकग्राऊंड नॉईज तुम्हाला आला असेल. तो माझ्या शॉपिंगचा सीन असा आहे की मला ऑफलाईन काही घ्यायचं नव्हतं, मला ऑनलाईन बोलवायचं होतं. तर मी सवानावर गेली आणि एकदम फास्ट डिलिव्हरीमध्ये जे पण असेल ते मला जे आवडतं ते टाकून दिले. बट त्याच्यामधलं ना एकच दाखवत आहे जे आमच्या ट्रिपच्या आधी येणार आहे आणि बाकीचे सगळे लेट येणार आहे. सो आय एम होपिंग की ते लवकर येऊन जावं. आणि जर ते जे माझे बाकीचे आहे मी सवानावर मला वाटतं थोडं तू इकडे करायला पाहिजे, कारण की मी असं करतोय ड्रायव्हर असून पण शिवानी अशी शिवानीला असं बसायचंय. शिवानीला असं बसायचंय. मी ड्रायव्हर असून मी असं गाडी चालवतो. वा शिवानी भाई साहब, सॉरी म्हणजे तू को ड्रायव्हर म्हणजे काय म्हणते को पायलट असून तू असं नाही वागू शकत आणि मला असं चालवावं लागत. ठीक आहे, सॉरी. सो हा मी यार तुम्हाला सांगूच नाही देत माझ्या शॉपिंगची स्टोरी. तू सांगत नाही ना बरोबर. तर मग मी म्हंटल की आता काय करू. सो मला रिस्क नव्हता घ्यायचा. सो मी ते तर ऑर्डर केलेच आणि मी मिंत्रावरनं पण ऑर्डर करून घेतल्या आणि ते तर ऑर्डर आणि मिंत्रावरनं पण जर लेट आले तर मी ॲमेझॉनवरनं पण काही ड्रेसेस काही टॉप्स वगैरे असे ऑर्डर करून घेतले. सो आय होपफुली ते आमच्या ट्रिपच्या पहिले यायला पाहिजे आता. आणि जर सगळेच ड्रेसेस आले ट्रिपच्या पहिले तर माझी तर मजाच आहे. म्हणजे हिची शॉपिंग अशी झाली की हा नाही तर हा नाही तर हा नाही तर हा आणि माझ्याकडे हा पण नाही मित्रांनो. येस. सो हाच हा कमवायला किंवा हाच हा घ्यायला आज आम्ही चाललोय झुडिओला. येस, झुडिओसाठी. आणि आम्हाला असं बेस्ट ऑप्शन वाटतं पोरांसाठी झुडिओ. मला पोरींसाठी पण छान मिळून जातं पण पोरांसाठी तर बेस्ट वाटतं. तर आम्ही तिथे जाऊ आणि बघू आता की चेतन लोकांकडे खूप कॉमन असतं झुडिओचे. आय नो की झुडिओचं खूप कॉमन असतं बट यार ते केरला ट्रिप साठी ना बाकीकडे गेलं ना खूप वेळ लागणार. प्लस झुडिओ मध्ये असं ट्रेंडी भेटणार. आम्ही ऑनलाईन पण बघितले चेतनसाठी बट ते पण तेच आहे की डिलिव्हरी डेट खूप लेट दाखवते आणि चेतन इज लाईक की नाही म्हणजे एवढं कशाला घ्यायचं आणि मग ते म्हणजे त्याला माझ्यासारखी शॉपिंग नाही करायची आहे इन शॉर्ट. तर येस, सो आम्ही त्याच्यासाठी ऑफलाईन मध्ये जातो. जेव्हा तुमची बायको तिप्पट शॉपिंग करते मित्रांनो तेव्हा तुम्हाला अर्धी शॉपिंग करायला पाहिजे, कारण की तुम्हीच पैसे वाचवणार ना. तुमची बायको तर तुमच्यासाठी पैसे वाचवणार नाही. माहिती आहे, मी असं ऐकलंय की बायकोला पैसे खर्च करू द्यायचे. तुम्ही जेवढे बायकोला पैसे खर्च करू देणार तेवढे तुमच्याकडे जास्त पैसे येणार. आणि त्याचा अर्थ बायकोने तिप्पट पैसे खर्च करायचे मित्रांनो. तिप्पट नाही गेले, लागणारच ना ते कधी ना कधी आता. आणि स्पेशली आमची ही आणि तुम्हाला सांगतो मी एवढे सगळं केल्यानंतर पण नेक्स्ट ब्लॉग जेव्हा ड्रेसवर येणार माझ्याकडे कपडे कुठे घालायला, कुठे माझ्याकडे कपडे दिसतंय का तुला कपडे. मी ही एवढी सगळी शॉपिंग करत आहे कारण की आमची जी ही ट्रिप आहे ही स्पेशली आहे माझी बर्थडे ट्रिप. सो बर्थडेच्या दिवशी 24 तासाचे 24 ड्रेस घेणार शिवानी आता घालायला. ओ भाई साहब 24 तास 24 ड्रेस 24 तासामध्ये 24. मला वाटतं मला अजून ऑर्डर करायला पाहिजे कारण की 24 ड्रेस तर नाही ऑर्डर केले. नको, तू माझे शर्ट पॅन्ट घालून घेशील भाई. मी पण जे घेऊन जाणार ना आता नवीन घेणार ना ते पण तू घालून घेशील. ओके. सो येस, अशा प्रकारे आम्ही आता आमचा असा व्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि पुढे बघूच तुम्हाला दाखवूच आम्ही की आम्हाला काय बघू आता आम्ही झुडिओमध्ये काय कॅप्चर करू शकतो. डिनरला मस्त बाहेर काहीच माहिती नाही कुठे जाणार आहे शिवानी. काहीच तुला सांगतो आपल्याला खूप कामं आहे. मला माहिती नाही आपण डिनरला कुठे जाणार आहोत, काय करणार आय डोंट नो. सो अरे आता माझा मित्र चाललाय जिमला. गाईज आज मी जिमला नाही गेलो. वाव, किती हुशार आहेस ना तू. ठीक आहे, चलो गाईज भेटूया आम्ही तुम्हाला झुडिओ मध्ये. बाय बाय. सो आम्ही आता आलोय फायनली झुडिओ मध्ये. चला करूया काहीतरी भेटला चांगला. आता बघा एवढा छोटा तर नाहीये चेतन. हा बघ किती मस्त सुंदर पॅन्ट वाटतं जिम साठी.
छोटा वाटतोय पण तो. तेच सांगतोय ना मी तुला, आवडलाच मला साईज अवेलेबल नसते यार. कावरा बावरा झालाय चेतन झुडिओ मध्ये येऊन. त्याला असं वाटतंय की सगळंच घेऊ, काय घेऊ आणि काय भाई लास्ट टाइम झुडिओ मध्ये आलो तर आम्ही तर 24,000ची शॉपिंग केली होती 24,000 थायलंडसाठी. थायलंडसाठी. क्रेझी, डायरेक्ट 3-4 बॅग्स भरवलं होतं का ग. आणि तशी राक्षसासारखी शॉपिंग आज नको करू प्लीज. मी सगळे लोक बघत होते आपल्याकडे त्या दिवशी. हा, ते लिटरली आपल्याला हे करत होते. हा चांगला वाटतं ना, पण चांगला वाटतं. पण या प्रॉब्लेम आहे काय, मला ब्लॅकच नाही घ्यायचा आहे यार. मग आहे इथे ऑप्शन्स. ओ माय गॉड, मला हाच वाटला आपल्या रोडीज म्हणला नाही का योगेश, तोच वाटला मला. शिवानी नाईस कलेक्शन. सगळं सोडलं. एका तासानंतर आता आम्ही सेकंड स्टँडवर आलेलो आहे आणि हा पोरगा फक्त पॅन्ट घेतोय, फक्त पॅन्ट. मी ह्याच्यामध्ये माहिती आतापर्यंत फक्त एक शर्ट टाकलाय. हे बघ सगळे 6 पॉकेट, अशा ह्याच्यामध्ये 6 पॉकेट सही ना. केरला ट्रिपमध्ये डायरेक्ट मी झुडिओचं प्रमोशन करणार आहे. सो आम्ही आता एवढं सगळं चॉईस केलेलं आहे आणि आता चेतन करणार ट्राय. यार थायलंडपेक्षा कमी वाटतं शिवानी. म्हणजे मोठा नाही आहे, ब्रांच मोठी नाही आहे. लेट्स गो. करायचं का ट्राय आता. येस, तुझी इच्छा असेल तर ॲड करूया. लंबी लाईन आहे, बरीच लंबी लाईन आहे. लंबी लाईन वगैरे नाही, लवकरच लागणार. मला वाटते खाली पण आहे. नाईस, छान वाटतं. असं कधी झालंय का किंवा माझी शॉपिंग करायला आलो आणि फक्त माझी शॉपिंग केलेली आहे. होय, तुझ्याशी बोलतोय. मी असं कधी झालंय का. नाही, आज आपण माझी शॉपिंग करायला आलो होतो. मी फक्त ट्राय करत आहे. नाही, वेळ नाही आहे. याच्यानंतर डिकॅथलॉनला पण जायचं आहे. होय, ऐकत आहे का. ओनली आय एम ओनली ट्राईंग. आय एम ओनली किती किती आहे ती नंबर किती आहे. 28 होईल का मला. किती नंबर आहे तो. 28 आहे. शिवानी 28 तर होणार नाही. ॲटलिस्ट तुला 36 तर लागेल. कुछ भी 36 तर लागेल तुला ॲटलिस्ट. कुछ भी. सिरियसली. बस यार, इतकं कंटेंट नको घेऊ माझा. दिस वन हा कसा वाटणार तुझ्यावर. हा येस तोच कसा वाटणार. अरे माझी चॉईसच भारी आहे. इकडे बघ. होय, माझी चॉईस चांगला. मी हा ड्रेस चॉईस केला, पण या ड्रेसमध्ये हा हो द्या काढून. हा ड्रेस काढ. पण हा ऑप्शन अवेलेबल नसल्यामुळे दादाला म्हटलं डायरेक्ट तुम्ही याचाच काढून द्या म्हटलं. माझ्या बायकोला ड्रेस पाहिजेच म्हटलं. बिचारीचे हात काढले रे. शिवाने तुझ्यामुळे काय काय करावं लागत आहे मला. दुसरा पण हात काढला रे. अरे बापरे. हे नाही बघू शकतो, हे ना बघू शकतो तुम्ही जरा. हे ना बघायचं नंगोबुंग झाली ती. शिवाने तुझ्यामुळे मला काय काय करावं लागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर व्ह्यू इकडे हो थोडा, तो गंदा व्ह्यू येत आहे. शिवाने तुझ्यामुळे काय काय करावं लागत आहे बघ. बिचाराचे दोन्ही हात तोडले यार. दोन्ही हात तोडले, मुंडका तोडला. कष्ट करावं लागत आहे लोकांना. बट मित्रांनो, हेच एफर्ट्स तुमच्या बायकोसाठी घ्यायला पाहिजे. येस. बघा तिची खुशी बघा आता. चल ट्राय करू. नाही आता नाही करू. ठेवून दे शिवानी, छान नाही दिसत आहे. शिवानी ठेवून दे, छान नाही दिसत आहे आता. शिवानी चल ना यार. सर वा, सुंदर. जो इथे बंद होत आहे बंद. पण शिवानीची शॉपिंग काही संपत नाही आहे मित्रांनो. करायला आलो तो माझी, मला पण चांगलं भेटलं. बट शिवानी पण थांबतच नाही आहे भाई. 4-5 ड्रेस झाले आता ट्राय. नेक्स्ट शॉपिंग. असं वाटतंय अख्खा झुडिओ घेतलाय परत. यार झुडिओला आलं की आपण खूप घेतो यार. एव्हरी टाइम. मागे 2 बॅग्स होत्या, आता पण ऑलमोस्ट 1.5 बॅग तर आहे. म्हणजे यांनी खूप खोचून भरलंय. याच्या बाहेर चाललं म्हणून असं बेबी सारखं पकडावं लागतं मला. बेबी. चला, याच्यामध्ये अर्धे कपडे तर शिवानीचेच आहे काही. प्लीज यार. म्हणजे शॉपिंग माझ्या करायला आलो होतो आणि शॉपिंग केली आहे शिवानीने. नको असं नको बोलू. सगळं आता ऑलमोस्ट बंद होत आलंय. आणि आता चेतन काय जेवायचं काय. तुला भूक लागली असेल ना. फूड कोर्टला जाऊ त्यावाला. फूड कोर्ट यार. सो आमची आता शॉपिंग झाली आहे आणि मला इतकं वाईट वाटत आहे. काय वाईट वाटत तुला. मी माहिती आहे मी मला असं वाटत आहे की मी माझी आई सारखी बनत चालली आहे. बिलकुल नाही शिवानी. एक दिवस वाईट वाटणं म्हणजे नॉट मम्मी सारखं बनणं. तुला नाही सांगू शकत यार. चौथ्यांदा शॉपिंग केली आहे भाई. तुम्ही जर हा ब्लॉग आतापर्यंत बघितला असेल तर तुम्हाला इंट्रोडक्शन मध्येच मी सांगितलं असणार की शिवानीची शॉपिंग जी झालेली आहे केरलासाठी ती झालेली आहे. हा नाहीतर हा आणि त्याच्यामध्ये परत हा एक झालेला आहे.
हा नाही तर हा जुडिओवाला. मला माहिती आहे, मला जेन्युअनली पूर्ण वर्षामध्ये माझ्या पूर्ण लाईफ टाईम मध्ये मी शॉपिंग करून नेहमी हॅपी झाली आहे. आणि आज फर्स्ट टाइम मला इतकं वाईट वाटलं. मी चेतनला माहिती आहे बिल करत होती ना, तेव्हा मी चेतनला म्हणत होती की करू का, हा कॅन्सल करू का, हा नाही घेत, हा राहू दे, हा नाही घेत, हा राहू दे. पण मला आवडले सगळे ड्रेस तुझे जे पण, आणि बाय द वे सगळे ड्रेस माझ्या चॉईसचे आहेत. मी एवढं बीटी, मला एवढी बॅड ट्रिप बसलेली आहे, बापरे. मग याचा अर्थ शिवानी तू शॉपिंग नाही करशील? खूप पैसे वाचेल आपले भाई साब. डायरेक्ट प्रॉपर्टीवर प्रॉपर्टी होणार, डायरेक्ट प्लॉटवर प्लॉट होणार शिवानी आपले. मला जर माहिती आहे हेच वाटत आहे की जे मी ऑर्डर केली आहे ते कॅन्सल करून टाकते, आता काहीतरी करते. मला असं वाटतं मला झोप नाही येणार आहे रात्री. 29th बर्थडे येणार तुझा, अजून 30th व्हायचं. असं नसते सांगा, 28 चीच आहे मी. 29th येणार आहे, सोडायचं नाहीये असे नसते सांगत. म्हणजे अडल्टिंग हिट गाईज, वेन अडल्टिंग हिट. ओ माय गॉड. शिवानी 2 मिनिटात तुला वाईट वाटलेला एवढे डायलॉग्स तू मारून आली ना आता लाईफ मध्ये, बाप रे. तुला नाही, मला वाटतंय खरंच मी सरप्राईज आहे स्वतः. बरं आपण आता जे एवढे पैसे खर्च केलेच आहे, तर मला असं वाटतं की आपण फूड कोर्ट मध्ये जेवण करायला पाहिजे. फूड कोर्ट मध्ये जेवण करायला पाहिजे, स्वस्तामध्ये मस्त, आणि तिथे छान भेटते. बाय द वे शिवानी, व्हॉट डू यू थिंक? मी तर जेवणार नाहीये. मी माहितीये, मी जेव्हा कपडे ट्राय, शिवानी तर डायरेक्ट जेवण सोडलेलं आहे की आता मला कपडे ट्राय करत होती ना, तेव्हा मला असं वाटत होतं मी किती मोठी झाली, मी किती मोठी झाली असं वाटत होतं. सो मी आता संध्याकाळचं जेवण बंद करणार आहे. काय गोष्ट. आता मी फक्त पाण्याची बॉटल घेशील, मी फक्त पाणी पिणार आहे. कुछ भी बोलता तू? कुछ भी नाही बोलत आहे मी, जेन्युइनली सांगते. मला असं वाटतं तुम्ही किती मोठी झाली आहे, किती मोठी झाली. अरे पण तू जे ड्रेस घेतलेत ना, तू या मोठ्या पायावरच घेतलेत. मग मी जर बारीक होईल तर चांगले दिसणार ना. अजून नाही दिसणार ना, मग तुला होणारच नाही ते ड्रेस दिसणार. आणि मला त्या फूड कोर्ट मधलं आवडत पण नाही. मग दुसरीकडे जायचं जेवायला? नाही मला जेवायचंच नाही. सांग खरंच सांग. नाही मी बिलकुलच नाही जेवायचं. मला भूक लागली आहे पण मी नाही जेवणार आहे. आज मी शिवानीला तिच्या बर्थडेची प्री शॉपिंग करून दिलेली आहे थोडी. पण याचा अर्थ हा नाही की हे माझं गिफ्ट आहे. नाही हा तुझं गिफ्ट आहेच ना. गिफ्ट हे माझं गिफ्ट नाहीये, ठीक आहे. यांनी मला माझी शॉपिंग करून दिली आहे, पण हे माझं बर्थडे गिफ्ट नाही. तुझं बर्थडे गिफ्ट ठरलेलं आहे. मला वाईट वाटत आहे, मला नको पाहिजे, नाही पाहिजे बर्थडे गिफ्ट काहीच. मला वॉच पाहिजे ऍक्च्युली माझ्याकडे सटल वे ऑफ सेइंग नो गाईज, सटल वे ऑफ सेइंग नो, की मला नाही पाहिजे गिफ्ट पण मला वॉच पाहिजे. माझ्याकडे वॉचच नाहीये. वॉच पाहिजे होती पण मला कपडे नव्हते पाहिजे. पण तुला आता एवढी बीटी बसलीच आहे तर मग मला असं वाटतं की आपण वॉच नाही घ्यायला पाहिजे, कॅन्सल करायला पाहिजे. प्लस आपण ट्रिपवर पण चाललोय, एवढा खर्च होणार आहे शिवानी. हो यार, हो चेतन. मग आता वॉच कॅन्सल करायला पाहिजे. मला वाटते कॅन्सल, तुला वॉच खूप फक्त तुला अजून खराब नाही वाटायला पाहिजे म्हणून मी म्हणतोय की वॉच कॅन्सल करायला पाहिजे. नाही मी जेन्युइनली म्हणते की वॉच खूप महाग होईल. म्हणजे अजून मला असं वाटतं किती पर्यंत जाईल वॉच? 15-20 पर्यंत जाईल. आणि नको यार, कशाला इतकं. मी माझी ती वॉच शोधते. बघ मला गिफ्ट द्यायची इच्छा आहे, बरं माझ्या डोळ्यामध्ये बघ आहे माझ्याकडे इच्छा. पण जस्ट तू म्हणताय म्हणून मी थोडा विचार करतोय आता की ठीक आहे तुझं इच्छा नाही मग मी गिफ्ट देणार ज्याच्याने तू खुश झाली पाहिजे, पण तुला मग भीती बसणार, खराब वाटणार, मग त्याच्यापेक्षा नको द्यायला ना शिवानी, बरोबर की नाही? नको देऊ, मला नाही पाहिजे. मी जेन्युइनली म्हणत आहे, मी जेन्युइनली मनाच्या वॉच कॅन्सल गाईस. शिवानीचं गिफ्ट कॅन्सल, बर्थडे गिफ्ट कॅन्सल. हेच तिचं बर्थडे गिफ्ट होतं. आणि केरलाची पण ट्रिप चालली आहे तिच्या बर्थडे साठी. तर खूप मला वाटतं खूप काय झालं शिवानी तुझ्यासाठी. बस ऍक्च्युली केरलाच्या ट्रिपला सीन काय आहे ना, आम्ही फॅमिली सोबत जातोय. सो फॅमिली सोबत गेल्यावर ना, म्हणजे असं नाही ना आम्ही सगळं बघावं लागेल. आणि प्लस ती आम्ही ट्रिप करतोय रोड ट्रिप, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की कसं काय होणार आहे. हा पण मला समजला नाही तू काय सांगितलं. तर मी मला असं सांगायचं होतं की खूप पैसे आउट ऑफ कंटेक्स्ट. जेव्हा लोकांना टेन्शन येते मित्रांनो, तर असं लोक बोलतात की त्याच्यामध्ये कंटेक्स्टच नाही राहत आणि तुम्हाला समजणार नाही ती की पुढची जी व्यक्ती आहे ती काय बोलत आहे. बट तुम्ही तिच्यावर प्रेम करता म्हणून तुम्हाला बरोबर आहे असं करायला पाहिजे. बरोबर आहे शिवानी, बरोबर आहे. हुशार. सो आम्ही जाणार होतो. शिवानी मला डिकॅथलॉन मध्ये जायचं होतं यार. तुझ्या शॉपिंग मध्ये डिकॅथलॉन राहिला यार. मला नको घेऊन जाऊ कुठेच, कारण की मी आता शॉपिंगचा बघू पण नाही शकत की कोणी माझ्यासोबत शॉपिंग करत आहे. हे पण मला नाही बघा वाटत आहे की नाही किती पैसे जात आहे. शिट. आता डिकॅथलॉन कडे जायचं.
उद्या चालला जाशील ना तू? उद्या मला जायचंय ऑफिसला, संडे आहे आणि उद्या जायचं आहे ऑफिसला. चलो गाईस, सो आता आम्ही तुम्हाला भेटू फूड कोर्टला. आता माहित नाही कधी भेटू, कुठे भेटू, तर आम्ही फूड कोर्टला किंवा घरी भेटू, बघू आता काय करायचं. येस, शिवानी तुला अन्न इडली वगैरे खायचंय का? मला काहीच खायचं नाहीये. मी एवढी मोठी दिसली आहे स्वतःला की मला काहीच खायचं नाहीये, पण मला थोडासा डोसा खावतो वाटत आहे. असं तेच असं सटल वे ऑफ सेइंग नो गाईस. परत एकदा सटल वे ऑफ सेइंग नो. हे बघून मला शिवानी माझ्या कॉलेजची आठवण आली. माहिती आहे काय करायचो आम्ही? पुलाव खायचो आणि पुलाव सोबत आम्ही एक जम्बो शुगर केन ज्यूस प्यायचो. डायरेक्ट फुल भाई, डायरेक्ट फुल. मला वाटतं की अरे यार हे बंद झालं यार शुगर केन ज्यूस. ठीक आहे चल खा आता. आता कॉस्ट कटिंग चालू आहे गाईज आमची. 60 रुपये एवढी शॉपिंग केल्यावर आमची थोडी कॉस्ट कटिंग. आम्ही इथे आधी आम्ही कुठे फूड कोर्ट, आमच्या घराजवळ तो फूड कोर्ट मध्ये खातोय. नाही इंडिया वर्सेस इंग्लंड आहे, कसं जोडणार? हा कसं सोडणार? अरे सब करेगा रे तेरा फैजल. तू माहिती नाही पण घर गृहस्थी वाले लोक. अरे 12 आपले फ्लोर कोण दाबणार? घर गृहस्थी वाले लोक असे दिसतात. बघून घ्या शॉपिंग आणि किराणा. सो मित्रांनो अशा प्रकारे आम्ही झालोय आता घरी येऊन फ्रेश. ट्रायसेप खूप जास्त वाढले यार. याची बॉडी आणि याचं सगळं कसं होणार? माझी बॉडी कमी होत आहे शिवाय. आणि माझी बॉडी कमी होत आहे. मी जिमलाच जात नाही तुझ्यामुळे. फक्त माझ्यामुळे कसं? कारण की तुम्हाला मी आज याला म्हटलं की जा जिमला. ठीक आहे, मी उठली पण होती आय गेस. ठीक आहे, जिमला जायला नाही थांब एका तासानी जाऊ करून मग हाही झोपला आणि मलाही झोपवलं याच्यासोबत. अरे कारण की रात्री आपण लवकर झोपत नाही ना, मग होत नाही. शिवानी खूप वाढले यार ट्रायसेप्स. 2 दिवसामध्ये 5व्यांदा शॉपिंग जर तुम्हाला करणं शिकायचं असेल मुलींना. 2 दिवस कुठे झाले? कालच ऑर्डर केले मी कपडे. हा मग आलचा नाही आजचा ना. 24 आवर्स मध्ये 24 आवर्स मध्ये जर तुम्हाला 5दा कशी शॉपिंग करायला पाहिजे, कसं तुम्हाला टाइम मॅनेज करायला पाहिजे, हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही 4 वेळा 5 वेळा सवाना, न्यूमी, मिंत्रा. न्यूमी काय ऑर्डर केलंय मी. ओ अच्छा. सो तुम्हाला जर 24 तासामध्ये 4 वेळा डिफरंट टाइप्सनी शॉपिंग कशी करायला पाहिजे हे जर तुम्हाला शिकायचं असेल तर कॉन्टॅक्ट. त्यामुळे सबस्क्राईब करा. आणि त्यासाठी नाही यार, चांगला आम्ही जसं आम्ही खूप मेहनत करतो. जर तुम्हाला असं वाटत असलं की कुठे आम्ही चुकतो तर आम्हाला सांगा, कमेंटमध्ये सांगा. खूप मेहनत करावं लागते. थोडं आम्हाला आम्ही ऑफिस करतो. ऑफिसमध्ये थोडंसं कुठेतरी वेळ भेटला तर मग आम्ही बाकीचं इंस्टाग्राम बघतो. आणि मग वीकेंड तर आमचा लिटरली घरीच असतो. असं असतं की नाही हे करायचं ते करायचं. सो खूप सगळं म्हणजे असं हे होऊन जातं, आम्ही थकून जातो. सो येस, बट जेवढी तुम्ही मेहनत कराल तेवढी तुम्हाला फळ भेटेल. आम्हाला पण ते मिळत आहे आमच्या फक्त तुमच्या प्रेमामुळे. फक्त तुमच्या. आम्ही जेव्हा स्टार्ट केलं होतं ना इंस्टाग्राम, तेव्हा आमचं 0% इच्छा होती की आम्ही युट्यूब करूया. आमचं इंटेन्शनच नव्हतं काही की बाबा असं काही जाऊ, असं काही करू ब्लॉगिंग. आणि तुम्हाला सांगू, मी अशी पोरगी आहे माझ्या ग्रुपमध्ये. ठीक आहे, माझी रसिका वगैरे नाही का, तर तिला ना व्लॉग्स वगैरे ती पहिल्यापासून खूप बघायची. आणि मी अशी होती की तू काय बघते या व्लॉग्स मध्ये मला. आणि ते मी आज करत आहे. मी तिच्यासोबत जेव्हा बोलली ना, लिटरली तिला हे म्हटलं की बघ जे तू बघत होती, जे तू करत होती, मी तुला म्हणत होती की तू काय बघते याच्यामध्ये, तर ते आज मी स्वतः 2 वर्ष लागलेले आहे मला असं बनवायला, ट्रेन करायला 2 वर्ष लागलेले आहे. येस, याची इच्छा होती खूप. लग्नाच्या आधी पण बऱ्याचपैकी काही करायचा, पण माझी इच्छा नव्हती. ब्लॉगिंग नाही, मला इन्स्टा रील्स बनवायला वगैरे खूप आवडतं होतं. पण मला वाटत होतं की मी युट्यूबवर काहीच बोलणार नाही. म्हणजे आम्हाला खूप जास्त प्रेम भेटत आहे आणि आमचा कंटेंट पण तुम्हाला आवडत तर आम्हाला पण असं बरं वाटत आहे. आणि आम्हाला बेसिकली असं मोटिवेटेड फील होतं यार, की काही करायचं आहे तर आम्हाला असं वाटतं की आहे ज्या म्हणजे लोक आहेत, म्हणजे मित्र आहेत आपले किंवा मैत्रिणी आहेत ज्यांना बघायचा असतो, जे वेट करत राहतात ना. म्हणजे आम्हाला इतके मस्त वाटतं ना की जे कमेंट्स करतात की अरे वी आर वेटिंग फॉर युअर नेक्स्ट ब्लॉग. भाई साहेब, म्हणजे आम्ही तर कधी विचार पण नव्हता केला की आमच्यासाठी कोणतरी वेट करतो. खरंच माहिती आहे, आम्ही एक व्लॉग टाकला याच्या आधी, तो आहे न्यू मेंबर ॲडेड Amazon फाईनचा. जर तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा. आणि त्या व्लॉगमध्ये कोणीतरी कमेंट केली आहे, मी नाव विसरली, पेटिशन टू मेक युअर लव्ह स्टोरी व्लॉग. म्हणजे लिटरली लोक आपल्याला म्हणताय चेतन की लव्ह स्टोरीवर पेटिशन दिलं आहे त्यांनी की बाबा लव्ह स्टोरी करा. मला असं वाटतं शिवानी झोपायच्या आधी आता आपण करायला शूट असे डोळे उघडून.
असे डोळे करून आपल्याला ब्लॉग करायला पाहिजे. कारण की मित्रांनो आज तर काहीच हालतच नाहीये. सकाळपासून आम्ही नुसतं काही ना काही करतो काही नाही करतो. कारण की आम्हाला हे सगळं पण करायचं आहे. केरला ट्रिपची प्लॅनिंग पण करायची आहे. सगळं कॉर्डिनेट पण करायचं आहे. काही बुकिंग झालं नाही. आमचे खूप सारे ब्लॉग्स येणार, खूप जास्ती ब्लॉग. जर तुम्ही ब्लॉग नसले बघितले कोकण ट्रिपचे तर बघा. अरे बघा काय चुम्मेश्वरी ब्लॉग बनवले आहेत ते यार. पहिल्यांदा आम्ही ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवले ना शिवानी, पहिल्यांदा आम्ही ते ट्राय केलं आणि आम्हालाच त्याचा आउटपुट आवडला. त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला फॉलो करा आणि त्यासाठी आम्ही आज शॉपिंग केली. मला तर इतके मस्त शॉपिंग झाली माझी, इतके बढिया कपडे भेटलेत मला. आणि ॲज युजल माझी शॉपिंग करायला गेल्यानंतर शिवानी शॉपिंग नाही करणार असं कधी होणारच नाही. आणि मी गेल्यानंतर शिवानी म्हणते अरे चेतन हे पण घेशील का, ते पण घेशील का. हिला हिल रोडला मी घेऊन गेलो होतो मुंबईला. हिला मी स्वतः म्हटलं होतं शिवानी आज तुझ्याकडे पूर्ण अख्खी इव्हिनिंग आहे. मी त्याच्यासाठी मलाडला माझा जो मित्र झाला त्याच्याकडे जायचा प्लॅन कॅन्सल केला होता. आठवलं तुला? आठवलं तुला? सल्यूट करते. हिनी मला लास्टला सल्यूट केलं होतं की भाई सल्यूट तेव्हा पण केलं होतं मी, आता एक्सेप्ट कर. म्हणजे पोरामध्ये इतकं पेशन्स कसं असू शकतं. की जास्ती शॉपिंग केली होती. 4.5 तास कंटिन्यू वॉक केली होती आम्ही तेव्हा. मला असं वाटतं की 1 लाख स्टेप चाललो. मला असं वाटतं की कुठलाच मुलगा इतकं म्हणजे तो थोड्या वेळेनंतर 1 तासानंतर 2 तासानंतर चिडचिड करायला लागतो किंवा बसून तरी जातो किंवा येतच नाही. पहिली गोष्ट तर चेतन लिटरली माझ्यासोबत 4, 4.5, 5 तास 4.5 पण भारी होते ना ती पण शॉपिंग. खूप भारी गेली होती आपण. मस्त गेली 4.5 तास फिरला आणि बिलकुल पेशंटली त्यांनी मला सगळं. आणि मी तर हिला म्हणवतो की अरे ही पण गल्ली सुटली, चल ही गल्ली. तुला आठवते ही गल्ली सुटली होती आतमध्ये, तिकडे आपण काहीतरी पिझ्झा खाल्ला होता. माझ्यामध्ये पेशन्सच नाहीये. आणि आज झुडिओमध्ये आम्ही गेलो. 5 मिनिटं झाले एका स्टँडवर मी पॅन्ट बघतोय आणि मला आता जर जीन्स आवडत आहे मला असं वाटतं की नाही यार घेऊन टाकू. लगेच अरे तू पॅन्ट पण घेणार आहे का, तू तर फक्त शर्ट घ्यायला आला होता. दुसरं काउंटर करू. सो आता आली आहे शिवानीला झोप आणि मला मी आता बघणार आहे मॅच आता ऑलमोस्ट संपली असणार आहे. पण मी आज इंडिया वर्सेस इंग्लंड या टेस्ट मॅच मध्ये पहिली टेस्ट मॅच आहे तिथे काय झालेलं आहे हायलाइट्स मी बघणार होता आणि हायलाइट बघूनच मी झोपणार. अशा प्रकारे आमचा दिवस होतोय आता एंड. आणि हा ब्लॉग पण जो तुमच्यासाठी आणला होता तो पण होतोय एंड. अशा प्रकारे तुम्ही आमचा ब्लॉग बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही मला आणि आम्हाला मला नाही म्हणजे तुम्ही आम्हाला असंच फॉलो करत राहा, असंच प्रेम करत राहा. खूप सारे कमेंट करा, खूप सारे शेअर करा, खूप सारे लाईक्स करा आणि बस एवढंच करा. चलो बाय बाय, गुड नाईट.